चिंचोली परिसरात घरफोडी, 2,09,000 रुपयांचा ऐवज लंपास. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 2,09,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. याबाबत सोपान किसन झोडगे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात 4 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चिंचोली कोकणे येथे अज्ञात 4 चोरट्यांनी शिवाजी तुकाराम झोडगे व ज्ञानेश्वर झुंबर शेगर यांच्या घराचे कडी कोयता तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व दागिने चोरून नेले आहेत. तसेच बाजूचे मनीष किसन बारवे यांच्या घरी सुद्धा घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी शिवाजी तुकाराम झोडगे यांच्या घरातून 30,000 रुपये रोख रक्कम तर ज्ञानेश्वर झुंबर शेगर यांच्या घरातून अंदाजे 1,75,000 रुपयांचे 3.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण व गळ्यातील सोन्याची पोत तसेच 4,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,09,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहे. गेल्या काही दिवसापासून आंबेगाव तालुक्यात घरफोडीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, घरात मौल्यवान दागिने रोख रक्कम ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.